नमस्कार मित्रांनो, आता तुम्ही गाईचं शिंग बघू शकता. तर ही बायोडायनामिकची BD500 इनपुट करणारी मेथड आहे. याच्याबद्दल थोडीशी माहिती आपल्याला दिलीप देशमुख सर सांगणार आहेत. सर, ही मेथड काय आहे आणि कशाबद्दल, म्हणजे हे फायदेशीर कशी आहे आपल्याला? बायोडायनेमिक शेती पद्धती अंतराळातील ग्रह, तारे, सूर्य, नक्षत्र, रास याच्यावर अवलंबून आहे आणि अंतराळातली वैश्विक शक्ती खेचून घेण्यासाठी हे एक माध्यम आहे, ज्याला आपण बायोडायनामिक 500 म्हणतो. हे बायोडायनामिक 500 करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे, ज्याच्यामध्ये आपण गाईचं शिंग घेतो. गाईचंच पाहिजे शिंग, बैलाचं नको, कारण या शिंगामध्ये हा वरचा जो भाग आहे तो अतिशय भरीव असतो फक्त, आणि बैलाच्या दुसऱ्या शिंगामध्ये नसतो. तर गाईचं शिंग घ्यायचं, दुभत्या गाईचं शिंग. हे घेतल्यावर आपण गाईचं शेण जे असते ते यात भरायचं. शेण याच्यामध्ये भरायचं, पूर्ण असं आपटो भरायचं. आणि पूर्ण भरल्यानंतर आता हे भरलं पूर्ण आपण की जमिनीमध्ये आपण 6 महिने पुरून ठेवायचं, या दृष्टीने, या डायरेक्शनने. म्हणजे अंतराळातली वैश्विक एनर्जी बरोबर याच्यामध्ये येते. आणि नंतर मग आपल्याला 6 महिन्यानंतर जेव्हा काढू आपण, तेव्हा हे भुगा होऊन जाते, पावडर होऊन जाते. हे पावडर आपण अशी काढायची बाहेर, आणि काढल्यानंतर आपल्याला 25 ग्रॅम पावडर, ही अशी काळी पावडर निघते. 25 ग्रॅम पावडर एका एकराला अतिशय कॉन्सन्ट्रेटेड खत म्हणून काम देते. पीक पोषक, याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स आहेत, वाढवर्धक गुणधर्म आहेत, मुख्य मूलद्रव्य, दुय्यम मूलद्रव्य, सूक्ष्म, सगळे आहे त्याच्यामध्ये. विशेष म्हणजे 25 ग्रॅम पावडर एका एकराला 15 लिटर पाण्यामध्ये आपण देऊ शकतो. हे महत्वाचं आहे. नाही तर एरवी 200 लिटर पाणी लागते, 2-2 लिटरच्या बाटल्या लागतात, महागड्या राहत्या. हे घरच्या घरी तयार करता येते. BD500, याला खताचं आपण म्हणतो. BD501 साठी. आणि याच्याबद्दल थोडीशी माहिती देऊ शकाल सर? हा, आता हे पीक वर्धक झालं, पीक आपण वाढवलं, पण त्याला पीक संरक्षणासाठी हे एक निविष्ट आहे. या शिंगामध्ये आपण नंतर हे रिकामं झाल्यानंतर या एक हा आहे, त्याला क्वार्ट्स म्हणतो, क्वार्ट्स. या क्वार्ट्सची पावडर टाल्कम पावडर सारखी करायची, बारीक दळू, आणि या शिंगात भरायची. आणि पुन्हा 6 महिने आपण याच्यामध्ये जमिनीमध्ये पुरायचं. ते 6 महिने उन्हाळ्यामध्ये पुरतात. ते 6 महिन्यानंतर जेव्हा आपण शिंग काढाल जमिनीतून पुरलेलं, आणि पावडर जेव्हा काढाल अशी, तर ती पावडर आपल्याला अशी टाल्कम पावडर सारखी मिळते. आणि हे पीक संरक्षक म्हणून 1 ग्रॅम पावडर 15 लिटर पाण्यामध्ये एका एकराला हवेत धुरळणी करून मारायचं आहे. अतिशय सोपं आहे. पाण्याची बचत होते. त्याच्यामध्ये सिलिका भरपूर आहे. 100% सिलिका, रोगप्रतिकार शक्ती या पिकामध्ये येते. हे महत्वाचा गुणधर्म आहे. तर ही सेंद्रिय निविष्ट आहे, पर्यावरणाला हानिकारक नाही.